Hello my dear students, warm welcome to this video. Now in previous lecture we see some examples on the vector space. Okay, now today we see our new topic, which is the subspace of a vector space. Okay, so see definition. First we see the definition of a subspace. A non-empty subset W of a vector space V is said to be a subspace of V if W itself is a vector space with respect to operation defined on V. Okay, see here we have subset of W which is a non-empty. Non-empty means त्याच्यामध्ये एक तरी एलिमेंट्स असणार आहे. ओके, which is said to be a subspace of a vector space V. We have a W be the set or a subset of a vector space V which is non-empty set. Non-empty means which contains at least one element. Okay, then we call it is a non-empty. This W be the non-empty subset of a vector subset of a vector space V. Then W is said to be a subspace of V. बघा W कधी V चा सबस्पेस असणार आहे if we have a condition W itself is a vector space. W स्वतः काय पाहिजे, वेक्टर स्पेस पाहिजे विथ रिस्पेक्ट टू द ऑपरेशन डिफाईन ऑन V. V वरती जे ऑपरेशन डिफाईन असणार आहे त्याच ऑपरेशनच्या अंडर W काय पाहिजे, वेक्टर स्पेस पाहिजे, तरच W काय होईल. देन W इज अ सबस्पेस ऑफ ए वेक्टर स्पेस V. ओके, डेफिनेशन लक्षात आली आहे. डेफिनेशन तुम्हाला समजली तरच पुढचे सर्व थेरम आणि एक्झाम्पल्स तुम्हाला कळतील. तर पहिले तुम्ही डेफिनेशन समजून घ्या की डेफिनेशन काय आहे. कुठलाही नॉन एम्प्टी सबसेट घेतला आपण W की ज्याच्यामध्ये ॲटलिस्ट एक तरी इलेमेंट आहे असा सबसेट घेतला Vचा, हा कधी V ची सबस्पेस असणार आहे जेव्हा W काय असेल, इटसेल्फ अ व्हेक्टर स्पेस अंडर द ऑपरेशन्स डिफाईन ऑन द V. तो स्वतः काय पाहिजे, व्हेक्टर स्पेस पाहिजे विच अंडर द विच ऑपरेशन the operations which are defined on the V. Okay, then we called W is a subspace of a V. See here, म्हणजे W नी काय केलं पाहिजे, ज्या आपण 10 प्रॉपर्टी बघितलेल्या आहे वेक्टर स्पेस साठीच्या C1 C2 A1 A2 A3 A4 M1 M2 M3 M4 all properties are satisfied by W, then we call W is a subspace of a V. ओके, येत आहे लक्षात. नाव नेक्स्ट रिमार्क, एनी सबसेट विच डज नॉट कंटेन्स द झिरो व्हेक्टर कॅन नॉट बी अ सबस्पेस बिकॉज इट वॉन्ट बी अ व्हेक्टर स्पेस. बघा काय, कुठलाही सबसेट असेल की तो काय कंटेन करत नसेल झिरो व्हेक्टर तर तो काय होणार नाही, सबस्पेस. काय होणार नाही, कारण बिकॉज इट वॉन्ट बी अ वेक्टर स्पेस, म्हणजे तो स्वतः काय नसणार आहे, वेक्टर स्पेस नसणार आहे. बिकॉज आपल्याला कुठली प्रॉपर्टी ते एक्झिस्टन्स ऑफ ए झिरो वेक्टर विच इज A3 प्रॉपर्टी. A3 प्रॉपर्टी आपण बघितलेली बघा, U प्लस 0 बार इज इक्वल टू U फॉर ऑल U बिलॉंग्स टू द V. की V मधला कुठलाही वेक्टर घेतला आणि त्याच्यामध्ये जर झिरो वेक्टर ॲड केला तर काय यायला पाहिजे, Uच यायला पाहिजे. ही जी A3 प्रॉपर्टी आहे ही काय होणार आहे, इथे फेल जाणार आहे. कारण कुठलाही सबसेट असेल तो जर झिरो वेक्टर म्हणजे 0 बार हा वेक्टर जर कंटेन करत नसेल तर तो स्वतः काय होणार नाही, वेक्टर स्पेस होणार नाही. कारण A3 प्रॉपर्टी काय जाते, तिथे फेल जाते. सो एनी सबसेट विच डज नॉट कंटेन अ झिरो वेक्टर विच इज नॉट ए सबस्पेस. Okay, now next we see necessary and sufficient condition for the subspace. तर सबस्पेस प्रूव्ह करायचे असेल तर हे थोडं लेंदी होणार आहे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. ओके, तर त्याच्यासाठी काही शॉर्ट कंडिशन्स आहेत त्या आपण बघू. पहिल्या नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन फॉर द सबस्पेस फॉर विच वी टेक थेरम अ नॉन एम्प्टी सबसेट W of a vector space V is a subspace of V if and only if W satisfy the following. See here,
first property C1 property W1 plus W2 belongs to the W for all W1 W2 belongs to the W. C2 property K into W belongs to the W for all W belongs to the W and K in F field. Okay, see here a non-empty subset W. बघा आपल्याला W काय दिलेला आहे, सबसेट दिलेला आहे वेक्टर स्पेस V चा. हा कधी सबस्पेस असणार आहे V चा इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफचा मिनिंग तुम्हाला समजतो. दोघंही वेने काय करायचं असतं आपल्याला प्रूव्ह करायचं असतं. इफ अँड ओनली इफ डब्ल्यू कधी सबस्पेस असणार आहे, जेव्हा डब्ल्यू ह्या दोघं प्रॉपर्टी काय करेल, सॅटिस्फाय करेल. फर्स्ट प्रॉपर्टी C1 प्रॉपर्टी काय, कुठलेही दोन वेक्टर W1 W2 डब्ल्यू मधले घेतले तर त्यांची ॲडिशन कुठे गेली पाहिजे, डब्ल्यू मध्ये. नेक्स्ट C2 कंडिशन फॉर ऑल डब्ल्यू बिलॉंग्स टू द डब्ल्यू. दॅट मीन्स तुम्ही कुठलाही डब्ल्यू इलेमेंट्स घेतला डब्ल्यू मधला आणि फील्ड एफ मधला कुठलाही के स्केलर घेतला तर के इंटू डब्ल्यू कुठे जायला पाहिजे, डब्ल्यू मध्ये. हा डब्ल्यू स्मॉल आहे, हा इलेमेंट आहे डब्ल्यू मधला आणि डब्ल्यू कॅपिटल हा काय आहे, सेट आहे. सेट आणि इलेमेंट मधला फरक तुम्हाला समजला पाहिजे की स्मॉल आपण काय घेतो, इलेमेंट घेतो आणि कॅपिटल तुमचा काय असतो, नेहमी सेट असतो. ओके, so see here if those C1 C2 property are satisfied by W then we call W is a subspace of a V. Okay, if and only if a, that means if W is a subspace of a vector space V then that two properties are satisfied. बघा पहिला आपण काय घेणार आहे, गिवन की W काय आहे, वेक्टर स्पेस V ची सबस्पेस आहे. ओके, W बी द सबस्पेस ऑफ ए वेक्टर स्पेस V, वी हॅव टू प्रूव्ह C1 अँड C2 प्रॉपर्टी. ओके, इन नेक्स्ट कॉन्व्हर्सली पार्टमध्ये तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे की ह्या दोघं प्रॉपर्टी गिव्हन असणार आहे. वी हॅव टू प्रूव्ह W इज अ सबस्पेस ऑफ ए V. येते लक्षात, इफ अँड ओनली इफ आधीचा पार्ट एक आणि सेकंड पार्ट हा. येते लक्षात, C1 C2 कंडिशन. नाव सी first we take necessary condition, that means we take here given W with the subspace of a V and we prove C1 C2 property. Okay, so see here if W is a subspace of a vector space V, we take here W be the subspace of a vector space V, then W itself is a vector. W itself is a vector space with respect to the operation defined on V. So see here we have a proof here. W is a subspace of a vector space V. W ला आपण काय घेतलेला आहे, सबस्पेस घेतलेला आहे V चा. ओके, जर तो सबस्पेस असेल तर आपण इथेच डेफिनेशन मध्ये बघितलेलं आहे की W कधी सबस्पेस असतो, जेव्हा तो काय असतो, वेक्टर स्पेस असतो विथ रिस्पेक्ट टू द ऑपरेशन डिफाइंड ऑन V. ओके, सो हियर W itself a vector space, so C1 C2 properties are already satisfied because which is closed under addition and scalar multiplication is also closed under W. Okay, those C1 and C2 are already satisfied, so W satisfies C1 and C2 as required. हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. आपण गिव्हन काय घेतलं होतं, डब्ल्यू सबस्पेस आहे V चा. वी हॅव टू प्रूव्ह C1 अँड C2 प्रॉपर्टी. ओके, डब्ल्यू जर सबस्पेस असेल V चा तर त्या ज्या 10 एक्झिओम्स ते ऑलरेडी काय करतो, सॅटिस्फाय करतो. त्या 10 एक्झिओम्समध्येच फर्स्ट प्रॉपर्टी आहे आणि सेकंड प्रॉपर्टी आहे, राईट, की के तिथे अल्फा होता तर इथे के काय घेतलेला आहे, स्केलर घेतलेला आहे. ओके, सो those properties are satisfied, first necessary condition will be the satisfied. Now next we take sufficient condition. In sufficient condition we take conversely C1 and C2 are satisfied. We have to prove W is a subspace of a vector space V. ओके, आता कॉन्व्हर्सली मध्ये गिव्हन काय घेतलं आपण की C1 C2 प्रॉपर्टी सॅटिस्फाईड आहे. वी हॅव टू प्रूव्ह W इज अ सबस्पेस ऑफ ए वेक्टर स्पेस V. सबस्पेस कधी असणार आहे, जेव्हा तो काय असेल, वेक्टर स्पेस विथ रिस्पेक्ट टू द ऑपरेशन डिफाइंड ऑन V. W आता तुम्हाला काय दाखवायचं आहे, वेक्टर स्पेस दाखवायचं आहे अंडर विच ऑपरेशन
those operation which are on the V set. ओके, वेक्टर स्पेस V वरती जे ऑपरेशन्स आहे त्याच्याच अंडर तुम्हाला काय दाखवायचं आहे, W जर वेक्टर स्पेस येत असेल तर तो काय होईल, सबस्पेस होईल. म्हणजे C1 C2 A1 A2 A3 A4 M1 M2 M3 M4 ह्या सर्व प्रॉपर्टी डब्ल्यूनी काय केलं पाहिजे, इथे सॅटिस्फाय केलं पाहिजे. म्हणजेच डब्ल्यू काय होईल, वेक्टर स्पेस होईल. वेक्टर स्पेस झाला तर तो काय होईल, सबस्पेस होईल व्हीचा. ओके, नाव वी टेक हिअर फर्स्ट प्रॉपर्टी ए फॉर 0 बिलॉंग्स टू द आर. आपण 0 इलेमेंट घेतोय, रियल नंबर विच आर फ्रॉम द आर, दॅट मीन्स विच इज एफ. सो डब्ल्यू बिलॉंग्स टू द डब्ल्यू बी द एनी वेक्टर. तुम्ही कुठलाही एक वेक्टर घेतला डब्ल्यू मधला डब्ल्यू. ओके, सो 0 इंटू डब्ल्यू इज इक्वल टू काय मिळेल, 0 बार विच इज बिलॉंग्स टू द डब्ल्यू. 0 into W is equal to 0 bar belongs to the W, therefore A3 is satisfied. Okay, A3 प्रॉपर्टी आपली एक्झिस्टन्स ऑफ ए झिरो वेक्टर. जर तुम्ही कुठलाही 0 एलिमेंट घेतला R सेटमधला आणि W कुठलाही एक वेक्टर घेतला W मधला, तर आपण C1 C2 गिवन प्रॉपर्टी तुमच्या K इंटू डब्ल्यू कुठे जातो, W मध्ये. दॅट मीन्स 0 इंटू डब्ल्यू, इथे K तुमचा काय झाला 0. 0 इंटू डब्ल्यू इज इक्वल टू काय येतो 0, आणि तो कुठे जाणार आहे डब्ल्यू. ॲज अवर गिवन K इंटू डब्ल्यू बिलॉंग्स टू द डब्ल्यू. सो A3 विल बी द सॅटिस्फाईड. नेक्स्ट प्रॉपर्टी फॉर W बिलॉंग्स टू द डब्ल्यू अँड -1 बिलॉंग्स टू द आर. जर -1 इलेमेंट स्केलर तुम्ही घेतला R फील्डमधला आणि डब्ल्यू मधला इलेमेंट घेतला, वेक्टर घेतला, तर -1 इंटू डब्ल्यू सेम C2 प्रॉपर्टी हिअर वी यूज. -1 इंटू डब्ल्यू इज इक्वल टू -W विच इज ऑल्सो बिलॉंग्स टू द डब्ल्यू. Because if we take any element W belongs to the W and K in F, then K into W belongs to the F. आपण -1 R मधला घेतला म्हणजेच हा काय फील्ड मधला इलेमेंट आहे. W कुठला आहे, W मधला, हे गिव्हन आहे. सो K into W, that means -1 be the K. -1 into W is equal to the -1 belongs to the W. That means A4 is satisfied. Okay, येते लक्षात. Now as commutative, associative and distributive laws are inherited from superset V to the subset W, therefore A1 A2 M1 M2 M3 M4 are held in W. Thus W satisfy all axioms of a vector space, therefore W is a subspace of a V. Okay, so see here A3 and A4 are already satisfied. आता राहिल्या कुठल्या प्रॉपर्टीज, C1 C2 A1 A2 M1 M2 M3 M4. C1 C2 बघा ऑलरेडी गिवन आहे, म्हणजे ह्या दोघं तर सॅटिस्फाईड आहे. त्याच्यानंतर तुमची A3 आणि A4 प्रॉपर्टी सॅटिस्फाईड झाली. ओके, राहिलेल्या उरलेल्या ज्या प्रॉपर्टीज आहे, कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, विच आर inherited from the superset of a V to the subset W. दॅट मीन्स बघा W काय दिलेलं आहे तुम्हाला, Vचा सबसेट दिलेला आहे, बरोबर. W मधले जे काही इलेमेंट्स असतील वॉट एव्हर, मी इथे ABCD घेतली, ते कुठे असणार आहे, V सेटमध्ये असणार आहे. आणि V काय आहे, वेक्टर स्पेस आहे. वेक्टर स्पेस आहे, दॅट मीन्स ऑल प्रॉपर्टी C1 C2 A1 A2 A3 A4 M1 M2 M3 M4 सर्व काय असणार आहे, सॅटिस्फाईड असणार आहे व्ही मध्ये, राईट. मग तुम्ही हे इलेमेंट घेतले, ओके, तुम्ही जर हे इलेमेंट घेतले ABCD तर ते कुठे असणार आहे, व्ही मध्ये असणार आहे. म्हणजे ह्या सर्व इलेमेंटसाठी ह्या प्रॉपर्टी काय असणार आहे, सॅटिस्फाईड असणार आहे. म्हणजेच कम्युटेटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह, असोसिएटिव्ह सर्व लॉज काय होतील, इथे सॅटिस्फाय होतील. ओके, म्हणजे सर्व प्रॉपर्टी कशासाठी प्रूव्ह होणार आहे, W साठी प्रूव्ह होणार आहे. म्हणजे W काय होईल, वेक्टर स्पेस अंडर द ऑपरेशन्स डिफाईन ऑन द व्ही. दॅट मीन्स W is a subspace of a V by the definition of a subspace. ओके, तुम्हाला जर ह्या व्हिडिओच्या रिगार्डिंग काहीही अडचणी असल्या, इफ यू हॅव एनी क्युरी अबाउट दिस व्हिडिओ, देन कमेंट ऑन कमेंट बॉक्स और टेल मी ऑन द व्हॉट्सअप ग्रुप. ओके, थँक यू.